नमः. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. झाला, उद्धार झाला. वारुळाच्या रणातून एक दिव्य प्रकाश तेजोमय झाला. उद्धवाने उद्धार केला. माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार केला. माणसाचा पुण्यात्मा झाला. कर्दळीच्या वनातून वारुळाच्या रणातून एक दिव्य प्रकाश निघाला. उद्धवाने उद्धार केला. माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार केला. मंडळी, उद्धवाने उद्धार केलेला हा दिव्य पुरुष लोकांच्या कल्याणार्थ निघाला. त्याने भ्रमणाला सुरुवात केली. कधी कलकत्त्यात, कधी काशीत, कधी त्र्यंबकेश्वरी, कधी सोलापुरी, तर कधी क्षणात इथे क्षणात तिथे. मजल दरमजल करीत तो अक्कलकोटी आला. अक्कलकोट निवासी झाला. दीनदुबळ्यांचा कैवारी, दत्तावतारी स्वामी महाराज सर्वांचा त्राता झाला, दाता झाला. स्वामी माय माऊली झाली सर्वांची, तुमची, आमची आणि त्या वासुदेवाची सुद्धा. बघा बघा, वासुदेव कसा आनंदात गात येतोय. अगदी स्वामी भक्तीत रमून गेलाय. शंभो हर 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 महादेव. शंभो महादेव. योगी राज हा गावा मध्ये आवा. खनरामाच्या पाणी वासुदेव हा जागवितो लोकारा. उठा उठा गावकऱ्यानं चमत्कार झाला. उठा उठा गावकऱ्यानं चमत्कार झाला. स्वामी समर्थ याला हो अक्कलकोटवाला. स्वामी समर्थ याला हो अक्कलकोटवाला. कधी कधी असं वाटतं स्वतःला संपून टाकावं. मी सुखी नाही आणि बायका मुलांना सुखात ठेवू शकत नाही. हाताला काम नाही, खिशाला पैसा नाही, कोणाला सुखी ठेवू शकत नाही. असं वाटतं या जंगलात एखाद्या पशुने मला मारून टाकलं ना तर सगळा त्रास संपेल. तरी काय करणार आहे संपून सगळं. जिथे सगळं संपलंय असं वाटतं तिथेच रस्ता सुरू होतो. हा श्वास आहे, बाकी सगळं भात आहे. उद्याची चिंता करू नको, कारण सगळं आज आहे. असं पा. कोण तुम्ही? मी तुम्हाला कधी पाहिलं नाही. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मी कोण आहे हे तुला ठाऊक नसलं तरी तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. पण मी कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा स्वतःला विचार, तू कोण आहेस? एकरलेला, दरिद्री, कपाळ करंटा कमनशिबी माणूस आहे मी. चूक हरायला तू लढलाच कोणाबरोबर? ज्याच्याकडे धन नाही तो दरिद्री नाही, ज्याच्याकडे आपली माणसं नाही तो दरिद्री. स्वतःला कपाळ करंटा म्हणून हाताच्या रेषा बघण्यापेक्षा हातामधलं बळ बघ. चालायला लाग, रस्ता सापडेल. धावायला लाग,
यश सापडेल. अखंड प्रवासात रस्ता दाखवेल तुला. अरे या एवढ्यूच्या ज्योतीत भीतीचा अंत करायची शक्ती आहे. अख्खं जंगल जाऊन टाकायची शक्ती आहे. तर स्वतःतल्या प्राण ज्योतीवर विश्वास ठेव. स्वामी, तुम्ही माझे स्वामी आहात. तुम्ही माझे डोळे उघडले. मी कायम तुमच्या सोबत असेल, तुमची सावली बनून. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, तुम्ही ना त्याच्या भजनी लागलाय. जय जय स्वामी समर्थ. काम धंदा सोडून मागे लागलाय त्याच्या तुम्ही. असेल, आहेत ते माझे स्वामी. स्वामी स्वामी म्हणून पोट नाही भरत. दिवस रात्र काम करता तरी कामात यश नाही. काय हो, काय देतात तुमचे स्वामी? विश्वास. विश्वास हीच जमा आणि विश्वास हीच बाकी. बसप्पा, तुझा विश्वास आहे ना? स्वामी, तुम्ही आहात म्हणून मी आहे. बस झालं, बस झालं. त्या वेड्याच्या मागे लागून घरातलं सगळं संपलं. अहो, आता तरी जागे व्हा. जा, परत जाऊन विचारा तुमच्या त्या वेड्या स्वामीला काय दिलं. हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. चल बसप्पा. स्वामी, आपण कुठे चाललो? विश्वास आणि पुण्य मिळत आणि शंका संशयाने विष. आणि तुझ्या मनातलं विष काढून टाकायचा एकमेव उपाय दाखवायला घेऊन जातोय तुला. चल. ओ स्वामी, हे काय? सप्रेम भेट. हे तुझ्यासाठी नाही. जिचं विष तुझ्या मनात भरलं जाते हे तिच्यासाठी आहे. यातले हवे तेवढे उचल आणि घेऊन जा. ओ स्वामी, अहो ते अत्यंत विषारी नाग आहे तो. आमचा फक्त शिल तर उचल. घरी गेल्यावर हे बायकोला द्यायचं. नीट. ए, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विचारलं का जात त्याला? नसेलच विचारला. पुन्हा एकदा त्या स्वामीने एखादा नवीन साप सोडला असेल तुमच्या मनात. बस, नको बोलू का त्यांना काही. तुझ्या या चिडचिडीमुळे त्यांनी हे पाठवलंय तुझ्यासाठी. काय पाठवलंय? बघू दे ना. नाही, अगं नाही. सोडा. अगं नाही, सोडा. अगं नाही. सापासारखे थैमान घालत असतील तरी गुरुवरचा विश्वास महत्वाचा असतो. आणि विश्वास बसायला वेळ नक्की लागतो, पण तोच विश्वास हा सोन्यासारखा असतो. बाळा, गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे सूर्य. गुरुवर विश्वास ठेव, कारण त्या विश्वासात शिष्याच्या उदंड यशाचा मंत्र दडलेला आहे. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो.
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखीत शोभते योगीराज माऊली, प्रेमाची सावली दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो.